गेल्या 10 दिवसापूर्वी जे सरकारमध्ये बदल झाल्याच्या अनुषंगाने मी 10 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या ठिकाणी आता प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर मी गेल्या 2 दिवस झालं मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करत असताना ज्या गेल्या 10 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये बार्शी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये मी काही माहिती आपल्या या तालुक्याला देण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न केलेला होता आणि आपण या आलेल्या नवीन सरकारच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या ठिकाणी बार्शी तालुक्याचा शहरी ग्रामीण भाग आणि वैराग भाग या तिन्ही ठिकाणचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास करणं ही काळाची गरज आहे। कारण आपण पाहतोय की गेली 30 वर्ष झाले या बार्शी तालुक्यामध्ये जो राजकीय संघर्ष आहे त्यामध्ये वादविवाद कोर्ट कचेऱ्या तंटे ह्यामध्येच बहुतांशी वेळ गेलेला आहे। दुसरी गोष्ट गेल्या 30 वर्षामध्ये आमच्या विरोधकाकडे चांगल्या पद्धतीची 25 वर्ष सत्ता होती। माझ्याकडे नारायण राणे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्याच माध्यमातून साधारण 4-4.5 वर्षाचा कालावधी सत्तेतला मला काम करता आलं। त्यामध्ये मी MIDCचं भूसंपादन MIDCची प्रक्रिया जलद गतीनं चालू केली। परत ती दुर्दैवानं सत्ता नसल्यामुळे मंदावली। उपसा सिंचनला सुद्धा गती देण्याचा प्रयत्न केला आमदार असताना राणे साहेबांच्या माध्यमातून किंवा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पण प्रयत्न केला, परंतु या महत्त्वाकांक्षी योजना रखडत गेल्या। परंतु आज सुदैवानं एक भक्कम असं सरकार जवळपास 166 आमदारांचं बहुमत असलेलं सरकार या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि तालुक्यातील जनतेलाही माहिती आहे, सर्व पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की आज फडणवीस साहेब या बार्शी तालुक्याच्या विकासाकरता पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी आहे। मी परवा दिवशीच साहेबांकडे अर्धा तास फडणवीस साहेब आणि मी त्यांना भेटण्याकरता गेल्यानंतर सागर बंगल्यावरती माझी भेट झाली। त्यांना या तालुक्यातला प्रत्येक मुद्दा ना मुद्दा आणि जे काही विकासाचे प्रश्न आहेत सविस्तर त्यांना निवेदनही दिली, त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि नम्रतेची विनंतीही तालुक्याच्या वतीनं जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी केली। साहेब 30 वर्ष झालं हा तालुका संघर्ष करतोय, इथले विषय वेगळे होते, परंतु आज आपल्याकडनं फार मोठ्या अपेक्षा या बार्शी तालुक्याच्या आहेत आणि त्या अनुषंगानं आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दोघांनीही या ठिकाणी बार्शी तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि काल आणि परवा दिवशी 2 दिवस मी तर काल जवळपास 9:15-9:30च्या दरम्यान मंत्रालयात गेलो आणि 3:30 वाजेपर्यंत मंत्रालयामध्ये प्रत्येक टेबल फिरलो। त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना परवा दिवशी जी निवेदनं दिली होती त्याची पत्र ताबडतोब इकडं डिपार्टमेंटला गेलेली होती। मग एक आताच शहाजी फ्रूट यांचा थोडा विषय असल्यामुळे त्यांना पण 2 मिनिट मी बोललो होतं आणि जी महत्त्वाकांक्षी योजना आहे बार्शी उपसा सिंचन योजना त्या योजनेकरता बैठक घ्यावी अशी मी माननीय फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे। महिना अखेरच्या आत बैठक या ठिकाणी लागणार आहे आणि जवळपास गेल्या 10-12 दिवसामध्ये चीफ इंजिनियर धुमाळ साहेब त्याचबरोबर EC बागडे साहेब आणि आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे आताच माझ्याकडे इथं तुम्ही पलीकडे असताना इथं माझी बैठक त्या उपसा सिंचनच्या बाबतीमध्ये इथं झालेली आहे। तातडीनं या महिनाभरामध्ये 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये निविदा प्रसिद्ध होऊन साधारण 2.5-3 महिन्यामध्ये म्हणजे दसरा दिवाळीच्या दरम्यान आपल्या उपसा सिंचन योजनेचं काम सुरू व्हायला काय हरकत नाही। माझ्या सुद्धा अशा पल्लवी झालेल्या आहेत आणि जो काय आपला उपळाई खंडवी हा सगळा संपूर्ण भोंजे श्रीपत पिंपरी वांगरवाडी नागोबाचीवाडी लक्षचीवाडी जामगाव तावडी बावी कोरपळ गवक बळेवाडी कासारवाडी हा जो संपूर्ण आपला जो ड्राय एरिया आहे या एरियामध्ये आता पाणी जायला काही कुठली अडचण असणार नाही। या दृष्टिकोनातून माझ्या अत्यंत युद्ध पातळीवरती हालचाली चालू आहेत। अजिबात कुठं न थांबता रात्रीचा दिवस करून उपसा सिंचन योजना लवकरात लवकर आपण पूर्ण करण्याचं काम करतोय आणि त्या पद्धतीनं
चीफ इंजिनियरने सुद्धा सगळी यंत्रणा, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर, सगळी यंत्रणा आता युद्ध पातळीवरती कामाला लागलेले आहे आणि लवकरच 1 महिना 1.5 महिन्यामध्ये त्याच्या निविदा प्रक्रिया पण होतील आणि दसरा दिवाळीच्या दरम्यान काम सुरू होईल. अशी कुठली अडचण येणार नाही. आणि जे बार्शीकरांचं 1996 साली मंजूर झालेली योजना आज प्रत्येक गावाच्या गावं भिजतायत इतर तालुक्यातली. मी बघा सांगितलं की दुर्दैवानं आपल्या तालुक्याची फक्त काही लोकप्रतिनिधींनी टिंगलटावाळीच केली. टिंगलटावाळीमध्ये आणि माणसांना कुठंतरी जोक करून एखाद्या जोकर सारखा प्रयोग ठेवायचा चालू आणि माणसांना कुठंतरी हसवत बसायची किंवा दुसऱ्याची उणीधुनी काढायची, ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ गेला. परंतु कुठलाही वेळ वाया न घालवता अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी उपसा सिंचन योजना, त्याचबरोबर माडा, करमाळा आणि बार्शी या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना पण सोलापूरला सेशन कोर्टामध्ये जाण्याकरता अडचण यायची. या ठिकाणी कोर्ट सुधारणा आपल्या बार्शीमध्ये मंजूर झालं. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी आपल्याला नगरपालिकेच्या इमारती द्याव्या लागल्या. त्या ठिकाणी इमारत पण ती प्रक्रिया 10 वर्ष झालं माझ्या माहितीप्रमाणे गटांगळ्या खात होती. परंतु गेल्या 10-12 दिवसामध्ये एवढी ती फाईल पळवली की आज ती फाईल चिवटे म्हणून उपसचिवांच्या टेबलला आहे आणि माननीय फडणवीस साहेबांनी हाय पॉवर कमिटी सेक्रेटरी लोकांची असते त्या ठिकाणी, सगळे सेक्रेटरी 5 सेक्रेटरी असतात. त्या हाय पॉवर कमिटीला येणारी जी हाय पॉवर कमिटीची मिटिंग होईल त्या येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये मिटिंग ज्या दिवशी आहे त्या मिटिंगला तो विषय घेण्याच्या सूचना माननीय फडणवीस साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि येणाऱ्या महिनाभराच्या आत कोर्टाच्या बिल्डिंगची 90 कोटी रुपयाची मंजुरी त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर वैरागचं आरोग्य प्रशिक्षण केंद्र ते सुद्धा हाय पॉवर कमिटीकडे जाण्याच्या दृष्टीने थोड्या टेक्निकल काही बाबी आहेत, त्याच्या दुरुस्ती करण्याच्या सूचना मी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना दिलेले आहेत. ते सुद्धा ताबडतोब पुढच्या आठवड्यापर्यंत मंत्रालय स्तरावरती जाईल आणि ते सुद्धा हाय पॉवर कमिटीकडे विषय जाईल. त्याचबरोबर न्यायाधीशांच्या क्वार्टर्स वगैरे तिथल्या स्टाफच्या क्वार्टर्स त्याचा थोडा विषय प्रलंबित आहे, तो सुद्धा मी ताबडतोब तो विषय सुद्धा पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून अधीक्षक अभियंताला सूचना दिल्या आहेत. त्या दृष्टीने त्यांचंही युद्ध पातळीवरती काम चालू आहे. अशा रीतीनं कोर्ट बिल्डिंग असेल, उपसा सिंचन असेल, MIDCच्या बाबतीमध्ये पण फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे. त्याची सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यामध्ये जे काही उद्योगमंत्री असतील त्यांच्याकडे बैठक लावून ताबडतोब MIDC कशी सुरू होईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. कारण मी गेल्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं होतं, भाषणामध्ये पण सांगतो की MIDCला नगरपालिकेने 25 लाख लिटर पाणी देण्याच्या मान्यता दिलेली आहे आणि तशी तयारी दर्शवलेली आहे. आता माझ्यावरती आरोप केले बार्शी शहरामधल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे आणि हे MIDCला पाणी द्यायला निघाल्यात. परंतु आज या ठिकाणी विरोधकाला माहिती नाही की माझ्या डोक्यामध्ये असंख्य कल्पना असतात. आज बार्शी शहरातल्या भगवान देवस्थानच्या कडच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरीवरून 80 लाख लिटर पाणी उपलब्ध केलेलं आहे. चांदणीची सुद्धा आपण 40 ते 50 लाख लिटर पाण्याची क्षमता होती, 80 लाख लिटरची त्या ठिकाणी क्षमता केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते पाणी कमी पडणार नाही. आणि 1996ला जी काय आपली पाणी पुरवठा बार्शी कुर्डवाडी संयुक्त पाणी पुरवठा बार्शीला 65% आणि कुर्डवाडीला 35% अशी संयुक्त पाणी पुरवठा मंजूर झालेली होती. तर आज ती जवळपास 25 वर्ष होऊन गेलेली आहेत त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला. दुर्दैवानं त्यावेळेस जीवन प्राधिकरणाकडनं काम करून घेतलं. त्यावेळेच्या लोकप्रतिनिधीचा काय इंटरेस्ट होता त्याच्यात मला माहित नाही. काय काय पाईप तर उलटेच आहेत, सिमेंटची पाईपलाईन आहे, त्यामुळे ती पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. सातत्यानं महिन्यातून 1-7-8 वेळेस तर ती पाईपलाईन फुटते. त्यामुळं नाहक पाणी असताना सुद्धा कृत्रिम पाणी टंचाई या शहराला निर्माण होती आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून जवळपास 350 कोटीहून अधिक 355 कोटी रुपयाची योजना अमृत 2 मध्ये आपण बार्शी शहराला घेतोय. आणि सुदैवानं कालच माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी जी कॅबिनेट संपायला आणि पहिलं पत्र त्यांच्यासमोर आपल्या बार्शी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचं ठेवायला गाठ पडली. 8 पत्र मी त्यांना दिलेत. मग त्याच्यामध्ये भक्ती निवास आहे, नगरपालिकेची इमारत आहे, चीफ ऑफिसर क्वार्टर्स आहेत, त्याचबरोबर खटिक समाज बांधवांचं सभागृह आणि शॉपिंग सेंटर वितळावरती आणखीन आहे. अशा पद्धतीनं पत्र दिलेले आहेत. आणि त्यामध्ये अमृत 2ला मी मंजुरी CM साहेबांकडे मागत असताना सुदैवानं काल 10,000 कोटीच्या अमृत 2 या योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली गेलेली आहे.
आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहेब सुद्धा म्हणले, राजेंद्र तू नशिबवान आहे म्हणले, आताच आम्ही कॅबिनेटमध्ये 10,000 कोटीला मंजुरी दिली राज्यात आणि तुझं नगरपालिकेचं पत्र आलंय. त्या दृष्टिकोनातून ते सुद्धा जवळपास 4 कोटी लिटर रोज पाणी आता आपल्याला उजनीवरनं 1,70,00,000 ते 80,00,000 लिटर पाणी येतंय. परंतु ही योजना 2050 पर्यंतचा आराखडा तयार करून आपण केलेले आणि जवळपास रोज 4 कोटी लिटर पाणी आणि ती पाईपलाईन वगैरे एकदम मजबूत अशी धरलेली आहे. त्याला असे सिमेंटचे पाईप किंवा कुठं खराब होणारी ती योजना नाही. अत्यंत आधुनिक पद्धतीची योजना आहे. त्याच्यावरती सौर ऊर्जाचा पण प्रकल्प, जेणेकरून आपलं लाईट बिल सुद्धा नगरपालिकेचं वाचणार आहे. अशा पद्धतीने ती योजना केलेली आहे. त्या योजनेला सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मंजुरी घेण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या हालचाली. दुसरा मुद्दा आपला नगरोत्थानचा 89 कोटीचा, मग त्यामध्ये अलीपूर रस्ता आला, परांडा रस्ता आला, 422 रस्ता आला, 10 पिंपळगाव रस्ता त्या ठिकाणी आला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाणारा परत पोलीस स्टेशन ते आपला पंचायत समितीपर्यंतचा रस्ता आहे. त्याचबरोबर आपला उपळाई आणि अलीपूर रस्ता, रिंग रोड, असे सगळे रस्ते त्यामध्ये, परत इकडे गल्ली आणि मलिक चौक, असे सगळे रस्ते त्यामध्ये आहेत. आणि हे रस्ते करत असताना दुर्दैव की जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते तिथं मातोश्रीवर जातात, फाईलवर सही करू नका म्हणून शिंदे साहेबाला निरोप आला. शिंदे साहेबांनी स्वतः मला सांगितलं, राजेंद्र तिकडून फोन आल्यामुळं माझी थोडी राजकीय अडचण झाली, थोडं समजून घे. ती फाईल आता त्यांच्या टेबलवरती आहे. बहुतेक करून सोमवार किंवा मंगळवारपर्यंत 89 कोटीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची मंजुरी मिळणार आहे. कारण आचारसंहिता मला पण धाकधुकी होती की आचारसंहितेमुळे अडकतं काय, परंतु बार्शीकरांचं नशीबच बलवत्तर आहे. योगायोगानं निवडणुका पुढे गेल्या, 89 कोटीची ती योजना या ठिकाणी लवकरात लवकर पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा GR मी बाहेर काढतोय. आणि अशा रीतीनं अलीपूर रस्ता, 422 रस्ता, पिंपळगाव रस्ता आपल्या स्मशानभूमीकडनं, कारण दुर्दैव आहे या ठिकाणी काही बातम्या पण पडतायत. पण माझी पत्रकार बांधवांना विनंती पण आहे की एवढं जीवापाड आम्ही पळतो, काम करतो. स्वतः आमदार असताना सुद्धा गल्ली बोळामध्ये इस्टिमेट करण्याकरता, अंदाजपत्र बनवण्याकरता मी अधिकाऱ्याला, आपल्या पॅनलवरच्या इंजिनियर्स बांधवांना घेऊन त्या ठिकाणी जात असतो. मला असं वाटतंय का की आपल्या जनतेला त्रास व्हावा? अजिबात वाटत नाही. जनता सुखी असावी, त्यांना चांगल्या मूलभूत सुखसोयी मिळाव्या. परंतु हे काम करत असताना कुणी अडथळे आणल्यात ह्या सुद्धा गोष्टीचा त्या ठिकाणी आता मी सांगतो, म्हणजे सत्य सांगतो आणि त्याचे पुरावे पुढच्या आठवड्यामध्ये त्यांनी दिलेली पत्र सुद्धा आहे. भुयारी गटर कशी अडवली, रस्त्याचा निधी कसा अडवला, ह्याची पत्र आहेत त्यांची सह्याची त्या फाईलमध्ये. ती फाईलची पत्र पण काढलेली आहेत. ही पत्र पण मी बार्शीकरांना निदर्शनास आणणार आहे. त्यामुळं नेमकं कोण काम अडवतंय. आणि माझी या ठिकाणी विनंती आहे, जात पत्रकार बांधव आहेत तुम्ही सगळेजण, म्हणताना राजाभाऊ असं का बोलायला, परंतु काही 1-2-3 पत्रकारांबद्दल माझी सुद्धा तक्रार आहे. आज तुमचं पत्रकार संघटनेचं कोण अध्यक्ष आहे, कारण ठराविक 1-2-3 जण आपल्याला पण लक्षात आलं असेल. उदाहरण नाव घ्यायला पण हरकत नाही, संजय बारबोले नावाचा पत्रकार. मी सांगतो कुणाच्याकडनं तर काही कुटाणी करायची आणि आमच्यावरती बेछूट आरोप करायचे. माझी विनंती आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की त्यांना जर काही शंका असेल तर जरूर मला विचारा, त्याचा खुलासा करावा. पण व्यक्ती दोष, राजेंद्र राऊत हा लोकप्रतिनिधी आहे. मी काय माझ्या स्वतःचा पण मालक मी नाही. आज 5 लाख लोक माझी मालक आहेत. आज पत्रकारांचा पण तेवढा अधिकार आहे माझ्यावरती. माझ्याकडनं जर काय खुलासा व्यवस्थित नाही झाला तर काय छापा. आमचं छापण्याबद्दल माझ्या विरोधात बातमी आली म्हणून मला काही वाईट वाटणार नाही. जरूर मला एकदा आपले पिंपरकर, मी नगराध्यक्ष झालो आणि 8 दिवस मालिका लावली होती शहरातली, आणि त्या मालिकेतनं मी रोज ती मालिका त्यांनी लावली होती. कसं खराब रस्ते, गटरीची काय अवस्था, स्वच्छतेची काय अवस्था, आणि ते सगळे 8 दिवसाची कातरनं वाचली. आणि 9व्या दिवशी त्यांचं बंद झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हणलं तुमचा आभार मानतो की माझा ताण कमी केला. म्हणलं मला माहिती तर मिळाली तुमच्या त्या मालिकेच्या माध्यमातून, आणि त्या भागामध्ये फिरून मी काम करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. तसं आणखीन बारबोलेला काय, संजू बारबोलेला वाटत असेल किंवा कुठला तरी उद्देश वाईट ठेवायचा, कुठंतरी आपल्याला काय कोणाला हुक लावून काय मिळकत होते का, ब्लॅकमेल करायचं, असं न करता मला स्पष्टपणे बोलावं तुमच्यासमोर. मी सगळे उत्तर द्यायला तयार आहे. मी काय असं कोणाचा द्वेष करणाऱ्यापैकी नाही किंवा काही विषय तसा माझा नाही. आज एवढं काम करत असताना ते रस्ते कशामुळे थांबले, काय थांबले, कुणामुळे अडचणी आल्या, भुयारी गटरीचं कामाला कुणी ब्रेक लावला, ह्या सगळ्या गोष्टी पत्रकाराला माहिती असणं आणि माहिती देणं हे माझं काम आहे. दुसरी गोष्ट,
आज सोलापूरवरनं सुद्धा दलित वस्तीच्या माध्यमातून आपल्याला जवळपास 8 कोटी रुपयाचा निधी लवकरच येईल. आता काही DPDCच्या निधीला थोडं शासनाने थांबवलंय, परंतु 8 कोटी रुपये आपल्या बार्शीला त्याच्यातून मिळणार आहेत. त्याचबरोबर 7 कोटी रुपये जिल्हा नगरोत्थानमधनं मिळणार आहेत. त्याचबरोबर दलितोत्तर एक योजना आहे आपली, 3 कोटी रुपये त्याच्यातून आपल्याला मिळणार आहेत. असे 18 कोटी रुपये सोलापूरच्या आपल्या DPDCच्या ह्याच्यातून आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर त्या दिवशी आणखीन 5 कोटी रुपयाच्या कामाची पत्र शहरातली नगरपालिकेचा हद्दीतली आमच्याकडनं घेतलेले आहेत, ती पण आम्ही दिलेले आहेत. त्याचं सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये निधी मिळेल. 25-15 म्हणून 50 गावाला 10-10 लाख रुपये टाकलेले आहेत 50 ग्रामपंचायतीला. हे सुद्धा पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्या ठिकाणी येतील. आणि टिंबुर्णी येडशी रस्त्याच्या बाबतीमध्ये संभाजी पाटील निलंगेकर आणि आता अधीक्षक अभियंता शेलार म्हणून आपल्या इकडे होती सोलापूरला पहिली, आता ते नॅशनल हायवेच्या ह्याच्यावरती प्रमुख राज्याचे, त्यांच्याबरोबर आमच्या चर्चा झालेल्या आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये आमची तिथं बैठक आहे. आणि हे जे 10 मीटरचं जे काम मंजूर आहे ते थांबवून 4 लेन रस्ता करावा, अशा पद्धतीचं आमचं गडकरी साहेबांकडं मागणं आहे. आणि ते सुद्धा लवकरात लवकर गडकरी साहेबांकडनं आपण त्याची मंजुरी घेतोय. तुळजापूर रस्ता सुद्धा एशियन बँकेला ज्या पद्धतीनं सोलापूर रोड आणि उस्मानाबाद रोड केला, त्याच पद्धतीनं खाती वाटप झाल्यानंतर बांधकाम मंत्र्यांकडनं त्या ठिकाणी त्या रस्त्याला सुद्धा एक 250 कोटी रुपये लागणार आहेत. आता सोलापूर रस्त्याला आपण 50 मिनिटात जातो सोलापूरला, त्याच पद्धतीनं आई जगदंबेच्या चरणी तो एक 250 कोटीचा निधी रस्त्याच्या माध्यमातून अर्पण करण्याची माझी फार मोठी मानसिकता आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येईल. घोरवड्यावरती जवळपास एक 15 ते 16 बंधारे बसतायत, 5000 एकर जमीन त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचं युद्ध पातळीवरती सर्वेक्षण त्या ठिकाणी चालू आहे. चांदणी नदीवरती काही बंधाऱ्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि मी मध्यंतरीत कदम आणि क्षीरसागर म्हणून कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता आहेत जलसंधारणचे, त्यांच्याबरोबर माझ्या 2 बैठका झालेल्या आहेत. जेवढेही आपल्या तालुक्यामध्ये पाझर तलावाच्या साईट आहेत आणि जे पाझर तलाव कमी क्षमतेचे, त्यांना आपण भूसंपादन न करता साठवण तलावामध्ये रूपांतर करू शकतो. जसं आता मी सौंदर्य, रुई, आगळगाव, उपळाई, तांबेवाडी आणि गौडगाव हे जे साठवण तलाव आणले ह्या धर्तीवरती ते पण आपल्याला साठवण तलाव तशा पद्धतीचे आपल्याला करायच्यात. आता आपण जर पांढरी, रस्तापूर हे तलाव आता पूर्ण झालेले आहेत. आणि हे जर पाहिले तर तुमच्या पण लक्षात येईल, एकदा आपण आता पावसाळ्यात हे तलाव भरल्यानंतर जाऊ आपण, कारण आता मालेगावचा पूर्ण होत आलेला आहे, सुरू काम आहे त्याचं. रोळगावचा त्या ठिकाणी चालू आहे, संगमनेरचा पूर्ण झाला आहे, सुरडीचा चालू आहे. आता चिंचोलीची जी अडचण आहे ती गेल्या 4 दिवसापूर्वी मी बैठक माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे घेतलेली होती. त्या ठिकाणी जे आपलं लाभक्षेत्र येत आहे त्याच्यातूनच रस्ता जातोय आपला नॅशनल हायवे, तर तो नॅशनल हायवे बाजूने घेण्याच्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग बनवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीमध्ये मग त्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी बोलवले होते, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम त्यांना बोलवलं होतं. त्याचबरोबर रेल्वेचे अधिकारी तिथं बोलवले होते, जलसंधारण विभागाचे अधिकारी बोलवले होते. सगळ्यांची अशी संयुक्त आणि चिंचोलीतल्या गावातले सुद्धा ग्रामस्थ, पांगरीतले, त्या तलावाचा ज्यांना फायदा होणार आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी सुद्धा बैठक घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढून, कारण तो जो तलाव आहे साठवण तलाव, तर त्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एक 200 हेक्टर क्षेत्र वलिताखाली येते असं त्यांचं मत आहे. पण माझं एक शेतकरी म्हणून ढोबळ मत, माझ्या माहितीप्रमाणे 500 हेक्टरहून अधिक क्षेत्र वलिताखाली येणार आहे, त्यापेक्षा म्हणून जास्त येते. त्यामुळे तो तलाव सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या भगवंताचा, माननीय मुख्यमंत्र्यांना मी पंढरपूरलाच निवेदन देणार होतो, परंतु ते घाई गडबडीत होते. तर माझी काल व्यवस्थित चर्चा झाली. त्यांना पंढरपूरची एकादश आणि बार्शीची आपली बारस हे त्यांना त्याचे सगळे मी माहिती दिलेली आहे. फडणवीस साहेबांना पण माहिती दिलेली आहे. आणि जवळपास 235 कोटीचा आराखडा, तीर्थक्षेत्र आराखडा, हा सगळा प्लॅन तयार करून आपण मंत्रालयामध्ये ते सबमिट केलेला आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला क वर्ग दर्जा आपण आपल्या DPDCतून घेतलेला आहे. आज मंत्रालय कॅबिनेटमधून आपण तो ब वर्ग दर्जा घेतला की मग ज्या पद्धतीनं पंढरपूर, अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र आहेत त्याच पद्धतीनं बार्शीचा सुद्धा तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून विकास व्हायला काही अडचण नाही, कारण भक्तिनिवास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जो परिसर आहे, आता बऱ्यापैकी दोन्ही बाजूनं नगराध्यक्ष साहेबांच्या कारकिर्दीमध्ये
भगवंतचे दोन्ही रस्ते आपले आणि पुढचा पण रस्ता एकदम मोठे झाले. अशा रीतीनं चौपेर असं प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या एक वर्षामध्ये कमीत कमी एक 600 ते 1000 कोटी रुपयाचा निधी या बार्शी तालुक्याला आणण्याचा माझा मानस आहे. आणि मला खात्री आहे की भगवंताच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी यशस्वी होईल असं माझं मत आहे. आणि जनतेनं कुठलीही काळजी करू नये. आता दुर्दैवाचा थोडा भाग शहरामध्ये पाऊस चालू आहे. मला पण मान्य की चिक झालेले. काही वार्डामध्ये 60% रस्ते पूर्ण झालेले आहेत, काही ठिकाणी 70% झालेले आहेत, काही ठिकाणी 80% झालेले आहेत, आणि काही भाग असे नशिबान ठरले की 100% झाले आहेत. उदाहरणार्थ चोरमोली प्लॉटचा भाग असेल, जवळी प्लॉट असेल. आता काम करताना सुद्धा 5 वर्षामध्ये किती काम करायचं या कल्पनेच्या आम्ही बाहेर जाऊन काम केलेलं आहे अध्यक्ष साहेब आणि सगळ्या आपल्या नगरसेवक टीमनं. परंतु एकाच वेळेस 100% तर काम होणार नाहीत. आम्हाला थोडा वेळ कमी पडला, परंतु नक्कीच बार्शी शहराच्या, बार्शी नगरपालिकेच्या इतिहासामध्ये विक्रमी असं विकास कामं करण्याचा मान आज या ठिकाणी आशिबाई तांबोळी सगळी आमची जी टीम आहे, मग रमेश अण्णा असतील किंवा आमचे सगळे नगरसेवक, सगळे नाना असेल, ह्या सगळ्यांनी झटून काम केलेलं आहे. आणि माझी आपल्या माध्यमातून शहरवासियांना आणखीन नम्रतेची विनंती आहे की आता जवळपास साधारण 25 कोटी रुपये तर अविकसित भागाला ताबडतोब मग आपल्या ह्या 2-3 योजनेतनं येत आहेत. त्याच्यामधनं पण बऱ्यापैकी कामं होणार आहेत. आणि राहिलेल्यासाठी सुद्धा पुढच्या ही आता राष्ट्रपती महोदयांची निवडणूक आहे. माझं ह्या महिन्यातले 20 दिवस तर जवळपास 20-22 दिवस मुंबईला गेलेले. आणखीनही आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे. परत 23 तारखेला एक मुंबईला जायचंय. एवढे एक 8-10 दिवस फक्त मुंबईला जादा हेलपाटे माझे व्हायला लागलेले. त्यामुळं मला काय शहरात आता मी सकाळी जावलोय, आणखीन उद्या निघायचंय मला मुंबईला. माझी अशी अडचण झाली की मला जनतेमध्ये जायचंय, प्रत्येकाच्या दारामध्ये जायचंय. परंतु काही राजकीय पण शेवटी अडचणी असतात. त्या ठिकाणी मतदानाचे विषय आहेत, विश्वासदर्शक ठराव होता, राष्ट्रपती सारख्या आपल्या देशाच्या सर्वोच्च पदासाठी मतदान आहेत, त्याकरता पण जायचंय. त्यामुळं या माध्यमातून माझ्या शहरातील जनतेला, तालुक्यातील जनतेला नम्रतेची विनंती करतो. मी तुमच्यापर्यंत थोडं मुंबईला जास्त अडकून बसल्यामुळं पोहोचू शकलो नाही. असा गैरसमज होईल की थोडं जरी काय झालं, पाऊस जास्त पडला किंवा चिखल झाला, किचकिच झाली, कुठलं जरी संकट आलं तर राजभाऊ राऊत धावून येत असतात. पण आता राजभाऊ राऊत कुठे गेले हा प्रश्न नक्कीच माझ्या तालुक्यातील जनतेच्या मनात आला असेल. पण थोडी मी दिलगिरी व्यक्त करतो की मला मुंबईला मी थोडं कामानिमित्त अडकून बसलेलो आहे. थोडं मुंबईचं माझं पुढच्या 4-5 दिवसातलं कामं सगळी संपली की स्वतः आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवून कुठलंही काम येणाऱ्या वर्षभरातच, जास्त वेळ मी मागत नाही माझ्या जनतेला, परंतु शहरातल्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की 1 वर्षाच्या आत एक सुद्धा असा तुमच्या कुठल्या भागातला रस्ता राहिलाय आणि गटर राहिली असा विषय होणार नाही. 100% मी जसं पहिलं फिरत होतो त्याच पद्धतीनं आता फिरून सगळे अंदाजपत्रक बनवून सगळं प्लॅनिंग करून सगळ्या पूर्ण शहराचा विकास करून देण्याची जबाबदारी 100% माझ्यावरती असणार आहे. कुणीही काळजी करू नये. कारण सध्या मी बघतोय, सध्या फेसबुक काय मी वापरत नाही, परंतु माझा फेसबुक पिंट्या खराडेकडे असतो. मला कधी दाखवत होते कोणीतरी ह्या रस्त्याचा फोटो टाकणं चिखल, परंतु माझी त्यांना सुद्धा विनंती आहे, विरोधक असले तरी ज्या ठिकाणी पण कामं चांगली झालेली आहेत त्याचे पण फोटो टाका. आज भगवान ग्राउंड एवढं मोठं झालेलं आहे, बागा झालेल्या आहेत, आज एवढे रस्ते केलेले आहेत, एवढे गटरी केलेले आहेत. गुह्यारी गटरीचं आज इतर कुर्डवाडीचं बंद पडलं, सोलापूरला नाकी न आले काम करताना. परंतु बार्शी नगरपालिका इतकी सक्षम होती की एवढं युद्ध पातळीवरती गुह्यारी गटरीचं काम करून प्लॅन चालू केला. म्हणजे एवढं जलद गतीनं काम केलेलं, कुठं थांबण्याचा विषय नाहीच. परंतु जी राहिली साहिली काम आहे त्या ठिकाणी विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर त्या ठिकाणी माझी नागरिकांना नम्रतेची विनंती आहे की स्वतः आमदार आपल्या दारी पुढच्या आठवड्यापासून मी आपल्या भागामध्ये प्रत्येकाच्या फिरायला येणार आहे. आणि आता जरी काय मुरुमाची वगैरे काय अडचण असली तर जेवढे माझी नगरसेवक आहेत त्यांना मी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब जावा, काय अडचणी असल्या तर माझ्यापर्यंत फोनवर पोहोचवा. तर तुम्ही कुणाला जरी काय अडचण आली तर मला सुद्धा फोनवर सांगायला काय हरकत नाही. त्या अडचणी दूर करण्याची जबाबदारी माझी निश्चितपणाने असं या ठिकाणी नम्रपणे सांगतो. आता काय आणखी कोणाला
सोलापूर रोडला जी रस्त्याच्या उंचीमध्ये खड्ड्यात गेली का त्यात बरंचसं पाणी जातंय, तर काय उपाययोजना त्यात करण्यात येणार आहे का पावसाळ्यापुरत्या तरी? आता त्याला दोन्ही बाजूनं तर आपण गटर घेतली, काही थोडं काम झालंय राहिलंय, ती पण काम होऊन जाईल. आणि दुसरा जो मुद्दा आहे, आता मी जे म्हणलं की विरोधकाला काही कामच नाही, मी बगले मालकांच्या घरी आपल्याला पण माहित असेल, तुम्ही त्या भागातले आहेत, मी जवळपास 6 ते 7 हेलपाटे मारले विनोद मालकांकडे. त्यांना सुद्धा विनंती केली की तो जो भाग आहे सगळा झोपडपट्टीचा, गोरगरीब लोक राहतात, बिचारे कितीतरी 50, 60 वर्ष 80 वर्ष झालं राहतात, ज्या पद्धतीनं राऊतचळीवरती आम्ही आमच्या जागा त्यांना डोनेट केल्या, त्या पद्धतीनं बगले मालकाला पण मी विनंती केली की बाबा तुम्ही जागा द्या. त्यांची पण थोडी मानसिक तयारी झाली तर इकडून लगेच बगलेला दबाव आणला आणि त्यांना ती जागा देऊन दिली नाही. नाहीतर माझ्या मनात एक कल्पना आहे की पूर्णपणे त्या झोपडपट्टीला, आता एखाद्याचं एक घर आहे, आता एक म्हातारी काय झालेले आहेत वयस्कर माणसं, त्यांची पण 2 मुलं आहेत 3 मुलं आहेत, त्यांच्या इथं 2-2, 3-3 राशन कार्ड आहेत. एका जरी घर असलं तरी त्याच्या कार्डाप्रमाणे प्रत्येकाला घर देण्याची माझी संकल्पना आहे. आज पारधी समाज बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शबरी योजनेच्या अंतर्गत त्यांना सुद्धा घरं द्यायचे, त्याचं सुद्धा आपण घरकुलाच्या माध्यमातून सर्वे केलेला आहे. फक्त प्रशासक त्या ठिकाणी असल्यामुळं, काही बॉडी नसल्यामुळं काही निर्णय घेता येत नाहीत. तर थोडं हे झाल्यानंतर ते झोपडपट्टी सुद्धा आपण जे गोरगरिबांना जी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी एवढी महत्वाकांक्षी योजना चालू केली, 5000 घरं आपण या ठिकाणी शहरामध्ये 5 वर्षामध्ये दिलेले आहेत. 1596 घरं सुद्धा आता लवकरच येणाऱ्या 2 महिन्यामध्ये मंगळवारपेठ त्या भागामध्ये आपल्या शहरामध्ये चालू होणार आहेत. अशा रीतीनं त्यांना सुद्धा घरं देण्याचा माझा मानस आहे. ती जागा परत आपण उचलून घेऊ शकतो. फक्त आणखीनही ते बगले मालकाला मी जाऊन विनंती करणार आहे की चांगल्या कामाला कोणाच्या अडथळे नको. नागरिकवाडचं जे रिंग रोड आहे हा. का, त्याच्यावर एवढं पाणी असते, पाऊस पडला का थोडं तरी चालत सुद्धा जाता येत नाही. त्या शहा हॉस्पिटल सेंटरला, शहाच्या आपल्या सॉरी